नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमचे काही अभिप्राय असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कितपत समजत आहे यासाठी कमेंट्स नक्की करत जा. मी कमेंट्स वाचते आहे. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर वन ची कम्प्लीट बॅच, ज्यात लाईव्ह लेक्चर्स असतील, वीकली टेस्ट सुद्धा असणार आहेत, फुल सिलेबस नोट सुद्धा आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहेत, 2000+ एमसीक्यू सिरीज आहे, सोबतच पीवायक्यू विथ सोल्युशन्स सुद्धा असणार आहेत. आणि पेपर वन मध्ये जर का तुम्हाला 80+ टार्गेट करायचं असेल तर ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे आत्ताच एनरोल करा. आणि याची फीस 3000 आहे, पण डिस्काउंट नंतर ते 2100 ला मिळणार आहे. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि यासोबतच आम्ही 17 तारखेला टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर ते उत्तमच आहे. पहिला प्रश्न बघूया. एक्सपोजर टू नॉईज पोल्युशन कॉज, म्हणजेच प्रदर्शनामुळे ध्वनी प्रदूषण होते. कशामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्याचे 6 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि याच ऑप्शन्स मध्ये, मल्टिपल ऑप्शन्स मध्ये तिथे मग 1 2 3 3 4 5 असं दिलेले असेल. ठीक आहे, यापैकी आपल्याला निवडायचं आहे. तर रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते का, निद्रानाश होते का, भाषण हस्तक्षेप होते का, रक्तदाब वाढतो का, सुनावणीच्या म्हणजे शिफ्ट टू हिअरिंग प्रॉब्लेम होती का, की श्वसन समस्या होते, हे आपल्याला सांगायचं आहे की ध्वनी प्रदूषणामुळे नेमकं कोणत्या याच्यावर इफेक्ट होते. ठीक आहे, तर हे स्लीपनेसनेस तर होईलच. जर का ऑप्शन्स मध्ये 2 असेल तर मी आधी 2 टिक करेल. त्यानंतर रक्तदाब वाढणे, ते पण हेच आहे 2 4. आणि हिअरिंग मध्ये प्रॉब्लेम होते, हे तर मेनच आहे. ठीक आहे, 2 4 5 तर माझं मेन आहे. ठीक आहे, जर का मला बाकीचे जरी येत नसेल तर. ठीक आहे, 2 4 5. आता 2 4 5 तर सगळीकडेच आहे. चारही ऑप्शन मध्ये 2 2 4 5 2 4 5 आहे. त्यामुळे मग आपल्याला तिसरं वालं म्हणजे विचार करावा लागेल, पहिलं येते की नाही किंवा तिसरं येते की नाही, हो की नाही, किंवा 6वं येते का. 6वं कोणत्या, रेस्पिरेटरी सिस्टम. तर ध्वनी प्रदूषण मुळे हे आपलं श्वसन समस्याचं नाही हे होणार, त्यामुळे 6 कट झाला. आणि भाषण हस्तक्षेप झोपेमुळे किंवा नॉईज पोल्युशनमुळे होऊ शकते. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 2 3 4 5 असणार आहे. इथे 6 6 आहे, तर मी 6 6 कट करेल आणि 1 पण माझं उत्तर येणार नाही. त्यामुळे माझं ऑप्शन 2 3 4 5 नेच मी जाणार. ठीक आहे, तर एक्सेसिव्ह किंवा एक्सेसिव्ह म्हणतात जो आपण, अति नॉईज पोल्युशनमुळे झोपेचे प्रॉब्लेम, स्पीच प्रॉब्लेम, हिअरिंग प्रॉब्लेम, हाय ब्लड प्रेशर, असे सगळे प्रॉब्लेम होण्याचे भरपूर चान्सेस असतात. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि नॉईज पोल्युशन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टॉपिकचा चांगला अभ्यास करा. आणि नॉईज पोल्युशन मध्ये मागे आपण बघितलं होतं, याबद्दल एक प्रश्न होता की डीबी, इंडस्ट्रियल एरियामध्ये नाईटला किती आवाज करण्याची असं हे आहे, परमिशन आहे. तर ते आपण एकदा बघून घेऊया. इथे 4 प्रकारचे एरिया आहेत: इंडस्ट्रियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि सायलेंट. तर इथे काय आहे, डे मध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये 75 डीबी पर्यंत तुमचा आवाज जाऊ म्हणजे करू शकता, आणि नाईटमध्ये 70 डीबी पर्यंत तुम्ही आवाज करण्याची हे आहे, मुभा आहे. त्यानंतर कमर्शियलमध्ये 65 आहे डेला डीबी आणि 55 डीबी नाईटला आहे. आणि रेसिडेन्शियल एरिया जे आहे त्यामध्ये तुम्ही 55 डीबी पर्यंत डेला आवाज होऊ शकते आणि 45 डीबी नाईटला पर्यंत करता येते. आणि सायलेंट झोन मध्ये तर 50 डीबीच्या वर जाता येत नाही, आणि रात्री तर 40 डीबीच्या वर जाता येत नाही. मागे पीवायक्यू मध्ये हा असाच एक प्रश्न विचारला होता की सायलेंट झोन मध्ये नाईटला किती डीबी पर्यंत आवाज करता येतो किंवा मुभा आहे. त्यामुळे हा जो चार्ट आहे ना, खूप महत्वाचा ठरतो. त्यामुळे हे पाठ करून घ्या. आणि पोल्युशन्सवर नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे पोल्युशन हा टॉपिक, मग ते नॉईज पोल्युशन असो, सॉइल पोल्युशन असो, कुठलं पण पोल्युशन, त्यावर भरपूर म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे तो. ठीक आहे, ते तुम्ही सोडू नका. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग एअर पोल्युटंट आर प्रोड्यूस फ्रॉम रूम डिओ डिओडर, नाही का आपण म्हणतो हे डिओडरायझर, नाही का, जे आपण आहे त्याबद्दल विचारलेलं आहे. की खोलीतील डिओडोरायझर मधून खालीलपैकी कोणते वायू प्रदूषक तयार होतात. ठीक आहे, तर इथे पहिलं ऑप्शन आहे इनेबल पर्टिक्युलर मॅटर, कार्बन मोनोऑक्साइड, ओझोन की वोलेटाइल ऑर्गॅनिक कंपाऊंड, अस्थिर सेंद्रिय संयुगे, ओझोन की कार्बन मोनोऑक्साइड किंवा इनेबल पर्टिक्युलर मॅटर. तर कशा डिओड्रंट नाही म्हणत का आपण, जे आपण रूम मध्ये मारतो,
एअर, आता ते कसं झालं, आता बघा इथे आता आपण नॉईज पोल्युशन पाहिलं, इथे एअर पोल्युटंट आलं. बघा पोल्युशन हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो, ठीक आहे. आणि सहसा आपण आजकाल नेहमीच रूम डिओडरायझर मारतो, त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो इथे, ठीक आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर याचं उत्तर आहे वोलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर हे काय असते, तर रूमचे हे आहे ना, ज्याच्यामुळे वायू प्रदूषक होत आहे, त्यामुळे मायग्रेन, अस्थमा किंवा पुन्हा दुसरे रोग पण होऊ शकतात, कारण त्यात नाही का वोलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड राहतात, म्हणजे अस्थिर सेंद्रिय संयुग राहतात, जसं की बेन्झिन वगैरे ते असतात. आणि हे जे आहे बाष्पशील सेंद्र संयुगे हे जे आहेत ना, खोलीच्या तापमानाला जास्त बाष्पदाब असतो, त्यामुळे उच्च बाष्पदाब होऊन हा हवेतील नमुने म्हणजे जे आहेत ऍटम्स आहेत त्यामध्ये संबंधात येतात आणि ते अस्थिर करतात. म्हणजे हवेमध्ये जे पार्टिकल्स असतात ना, त्याला ते अस्थिर करतात, ह्याच्यामध्ये असलेले बेन्झिन वगैरे, आणि त्याचा परिणाम आपल्याला मायग्रेन, अस्थमा वगैरे यावर होऊ शकतो. त्यामुळे हे वोलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ना, हे खूप थोडं हानिकारक आहे, त्यामुळे थोडं विचार करूनच वापरायला हवे, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, वोलॅटाईल ऑर्गॅनिक असणार आहे. आणि हे सुगंधित असतात, परफ्यूम वासासाठी यूज केले जाते, पण हे प्रदूषकासाठी पण खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात, ठीक आहे. तात्पुरत्या याच्यासाठी आपण आपलंच नुकसान करतो. त्यानंतर समोरचं आहे मायक्रो टीचिंग इज मोर इफेक्टिव्ह. सूक्ष्म शिक्षण अधिक प्रभावी आहे का? ऑप्शन्स आहे ड्युरिंग प्रिपरेशन फॉर टीचिंग प्रॅक्टिस, कशासाठी उपयुक्त आहे, अधिक प्रभावी आहे मायक्रो टीचिंग असं विचारलेलं आहे. ड्युरिंग टीचिंग प्रॅक्टिस, आफ्टर द टीचिंग प्रॅक्टिस, की ऑलवेज. आता यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, की मायक्रो टीचिंग काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मायक्रो टीचिंग काय आहे, तर ही एक प्रशिक्षणाची एक अभिनव पद्धत आहे, ज्यात शिक्षक हे विद्यार्थ्यांना एका लहान गटासाठी किंवा अल्प कालावधीसाठी वर्ग वगैरे आयोजित करतात. एक लहान गट करतात किंवा कमी वेळेसाठी एखादं नाही का सेशन वगैरे आयोजित करतात, किंवा विशिष्ट अध्यापन आहे ना क्षमतेवर लक्ष केंद्रित करून शिक्षकाचे कौशल्य वाढवणे हे सूक्ष्म शिक्षकाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मायक्रो टीचिंग मध्ये नाही का टीचिंगवर लक्ष केंद्रित जाते, म्हणजे टीचिंग क्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाते, आणि ते कौशल्य कसे वाढवले जाते, कमी टीचिंग मध्ये कमी वेळामध्ये कसं शिकवले जाते. मायक्रो टीचिंग जे आहे ना, हे शिक्षकांसाठी आहे, आणि हे शिक्षकांसाठी खूप महत्वाचे आहे. आणि हे सूक्ष्म जे शिक्षण मायक्रो टीचिंग जे आहे ना, याचं प्राथमिक उद्दिष्टच ते आहे की टीचिंगवर लक्ष केंद्रित करून कौशल्य वाढवणे, आणि कसे टीचिंग मोर इफेक्टिव्ह करणार, हो की नाही. तर ते कधी करता येईल, तर ते करता येईल कधी, ड्युरिंग प्रिपरेशन फॉर टीचिंग प्रॅक्टिस, म्हणजे शिकवण्याच्या सरावाची तयारी करतानाच ते मायक्रो टीचिंग आपल्याला उपयोगी पडणार आहे, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर द कम्युनिटी कॉलेज हा प्रोव्हिजन्स फॉर, म्हणजे सामुदायिक महाविद्यालयामध्ये तरतुदी आहेत. कसल्या तरतुदी आहेत, एकल सिंगल ऍडमिशनची आहे का, कॉन्करंट ऍडमिशनची आहे का, की सेल्फ फायनान्सिंग आहे, स्व वित्त पुरवठा प्रणाली, की टीचिंग ऍट होम. आता मला जर का याबद्दल काही माहिती नाहीये, तर मी काय लॉजिक लावेल. कम्युनिटी कॉलेज एक नॉर्मल कॉलेज, जर का सामुदायिक महाविद्यालय म्हणतात, सिंगल ऍडमिशन तर नसणार आहे, समवर्ती प्रवेश असू शकते, टीचिंग ऍट होम तर पण नसणार आहे. आता या दोन मधून मला आपल्याला करावं लागेल. तर आता हे जे कम्युनिटी आहे, मोठ्या विद्यापीठाच्या तुलनेत हे कम्युनिटी कॉलेज हे परवडणारे पर्याय आहे सगळ्यांसाठी. आणि या विद्यापीठात कौशल्य कार्यक्रमाच्या विस्तारामुळे अशा कमी किमतीत कम्युनिटी कॉलेजला ही चालना मिळेल. म्हणजे कसं असते, विद्यापीठात नाही का कौशल्य कार्यक्रमाच्या विस्तारामुळे अशा कमी किमतीच्या, म्हणजे कम्युनिटी कॉलेजमध्ये ना सगळं कमी लागतं, म्हणजे युजीसी कडून याची देखभाल होत नाही, त्यामुळे ते स्वय अर्थसहाय्यित संस्था राहते, म्हणजे स्वतः ते पुरवतात, आणि सगळं त्यांचं फीज वगैरे किंवा स्ट्रक्चर वगैरे थोडं हे राहते, कमी राहते, त्यामुळे ही अफोर्डेबल आहे आपल्याला, म्हणजे करता येते. आणि या युजीसी याला फंड देत नाही, हे स्वय अर्थसहाय्यित संस्था असते कोणती, कम्युनिटी कॉलेजवाले, त्यामुळे ते सेल्फ फायनान्सिंग आहे, स्ववित्त पुरवठा प्रणाली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर काय आहे, द कम्युनिटी कॉलेज हा प्रोव्हिजन्स फॉर सेल्फ फायनान्सिंग, म्हणजे स्वतः शिका आणि कमवा आणि शिका असं काहीतरी असेल, ठीक आहे. आता मग आपलं उत्तर कसं काय असणार आहे, सेल्फ फायनान्सिंग असणार आहे. त्यानंतर अन इन्स्टिट्यूट desirous of applying for deemed to be university status must have been existence for at least, म्हणजे विद्यापीठाचा दर्जा समजण्यासाठी अर्ज करू इच्छिणारी संस्था किमान अस्तित्वात असली पाहिजे. हा,
5 वर्ष असली पाहिजे, 20 वर्ष असली पाहिजे, 10 वर्ष असली पाहिजे की 25 वर्ष असली पाहिजे. याआधी आपल्याला माहिती पाहिजे की डीम्ड युनिव्हर्सिटी काय असते. तर डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे मानित विद्यापीठ. यांच्या अंतर्गत नाही का उच्च शिक्षण विभागाद्वारे उच्च शैक्षणिक संस्थांना दिलेली मान्यता आहे. हे मान्यता दिलेलीच युनिव्हर्सिटी आहे आणि यांना शैक्षणिक संस्थाला मान्यता दिली आणि विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि विशेष अधिकार सुद्धा यांना मिळालेले आहे. तर डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच मानित विद्यापीठ आहे. आणि युजीसीने 2021 मध्ये 126 इन्स्टिट्यूटला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला आहे. आणि पहिली जी डीम्ड युनिव्हर्सिटी होती ना ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे 1958 मध्ये बनली होती. कधी बनली होती? 1958. याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं सेम राहते मानित विद्यापीठाचं. कारण उच्च शिक्षण शैक्षणिक संस्थांनीच दिलेली मान्यता आहे याला. आणि आणि जर का डीम्ड युनिव्हर्सिटीचा तुम्हाला दर्जा पाहिजे कोणत्या संस्थाला, तर त्याला 20 वर्षाहून अधिक काम अस्तित्वात असणे, म्हणजे त्यांचा काळ आहे ना, कार्य करत असली पाहिजे. त्यामुळे आणि त्यात 100 शिक्षक आणि 2000 विद्यार्थी पण असले पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे डीम्ड युनिव्हर्सिटी जर का तुम्हाला एक्झिस्टन्स मध्ये आणायची असेल किंवा काय कोणती संस्था 20 वर्षाहून अधिक राहिली तर त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळू शकते. ठीक आहे. आणि त्यात 100 शिक्षक आणि 2000 विद्यार्थी पाहिजे. आपलं उत्तर काय असणार आहे? 20 इयर असणार आहे, म्हणजे 20 वर्ष. त्यानंतर विच टाइप ऑफ इव्होल्युशन फोकसेस ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ डेफिशियन्सी अँड डिफिकल्टीज ऑफ द लर्नर, म्हणजे कोणत्या प्रकारचे मूल्यमापन शिकणाऱ्यांच्या कमतरता आणि अडचणी ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते. पहिला आहे समेटिव्ह इव्होल्युशन, फॉलोअप इव्होल्युशन, डायग्नोस्टिक इव्होल्युशन, क्रायटेरियन रेफरन्स इव्होल्युशन. म्हणजे निंदात्मक, पाठपुरवठा, सारात्मक आणि निकष संदर्भित. सांगा बघू. इव्होल्युशन मी घेतलं. इव्होल्युशन म्हणजे मूल्यमापन. तर इथे काय विचारलं आहे? मूल्यमापन शिकणाऱ्यांच्या कमतरता आणि अडचणी ओळखण्यावर लक्ष कोणत्या इव्होल्युशन मध्ये केलं जाते? तर समेटिव्ह मध्ये तर नाही केलं जात, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं समेटिव्ह म्हणजे एंड ऑफ द कोर्स. म्हणजे कोणी जर का 8वीत असेल तर त्यांच्या शेवटी जे द्वितीय सत्राची मार्कशीट वगैरे मिळते ना, ते आहे समेटिव्ह इव्होल्युशन. ठीक आहे. फॉलोअप इव्होल्युशन म्हणजे जे आपण डॉक्टरकडे फॉलोअप करायला जातो किंवा जी मिटिंग्स असतात, अपॉइंटमेंट्स, आपण पहिल्यांदा जातो त्यानंतर परत जातो, ते फॉलोअप. आणि क्रायटेरिया म्हणजे एखादा क्रायटेरिया असतो ना, आता जर की मला कम्प्युटरसाठी कोणी पाहिजे तर मी क्रायटेरिया ठेवेन की त्याचं MSCIT झालं पाहिजे, त्याचं MS एक्सेल झालं पाहिजे. तर ते क्रायटेरिया, असे क्रायटेरिया राहतात किंवा हो असेच क्रायटेरिया राहतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डायग्नोस्टिक इव्होल्युशन असणार आहे. तर हे डायग्नोस्टिक इव्होल्युशन काय आहे? निंदात्मक. तर जे शिकताना हे डायग्नोस्टिक इव्होल्युशन शिकताना केले जाते आणि यात स्पेशली डिफिशियन्सी आणि डिफिकल्टीज म्हणजेच शिकणाऱ्याच्या कमतरता आणि अडचणी ओळखूनच यावर म्हणजे लक्ष केंद्रित केले जाते. डायग्नोस्टिक इव्होल्युशनचा अर्थच तो आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डायग्नोस्टिक इव्होल्युशन असणार आहे. यानंतर आहे खालील सूचीमधून गुणात्मक संशोधन वैशिष्ट्य ओळखा आणि खाली दिलेल्या कोडमधून तुमचे उत्तर निवडा. म्हणजे इथे 5 ऑप्शन दिले आहे. यामधून तुम्हाला क्वांटिटेटिव्ह जे आहे रिसर्च त्याबद्दल ओळखायचं आहे. ठीक आहे. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय असते इथे विचारलंय? उद्देश, विधाने आणि संशोधन प्रश्न तयार करणे किंवा उद्देश आणि संशोधन प्रश्नाचे विस्तृतपणे सांगणे, मोजक्या व्यक्तीकडून शब्दांच्या आधारित डेटा गोळा करणे, की सांख्यिक डेटा आणि सांख्यिक विश्लेषण गोळा करणे, की मजकूर विश्लेषण वापरणे आणि निष्कर्षाचे मोठे अर्थ लावणे. हे आता इथे दिलेलं आहे. याच्या आधी तुम्हाला काय माहिती पाहिजे? क्वालिटेटिव्ह रिसर्च काय आहे? गुणात्मक. तर गुणात्मक इथे अनुभव किंवा संकल्पना किंवा रिव्ह्यू करण्यासाठी, मते समजून घेण्यासाठी गैरसंख्यात्मक डेटा वापरला जातो. गैरसंख्यात्मक डेटा म्हणजे काय? तर नॉन न्यूमेरिकल, ज्यामध्ये नंबर्स नसतात. हे विदाऊट नंबर हे गोळा केले जाते. त्यात मग मजकूर आला, व्हिडिओ आले, ऑडिओ आले, हे संशोधन नवीन कल्पना वगैरे निर्माण करण्यासाठी केलं जाते, रिझल्ट मिळवण्यासाठी केलं जाते. पण यात नंबर्सचा काही उपयोग नसतोय. ठीक आहे. आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबरचा उपयोग असते, ते नंबर शिवाय चालत नाही. ठीक आहे. हे 2 डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि क्वालिटेटिव्ह मध्ये जे आहे ना, ती ह्युमॅनिटी, सोशल सायन्स मध्ये जास्त गुणात्मक, कारण तिथे जास्त थेअरी राहते. ठीक आहे. थेअरीवाल्या याच्यात क्वालिटेटिव्ह केलं जाते. तर यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे सांगा बघू. यामध्ये असणार आहे उद्देश आणि संशोधनाचे प्रश्न विस्तृतपणे सांगणे. कारण विस्तृतपणे सांगावंच लागणार आपल्याला जर का, आणि हे विस्तृतपणे सांगणं क्वालिटेटिव्ह मध्येच येते, कारण नंबर्स वगैरे राहत नाहीत, त्यामुळे आपल्याला थेअरी जी आहे ते आपण यावर भर देतो. ठीक आहे. त्यानंतर मोजक्या व्यक्तीतून शब्दावर आधारित डेटा गोळा करे. बघा, शब्दांवर इथे वर्ड्स आणि शब्दांवर हे दिले आहे, त्यामुळे
इथे टिक म्हणजे करावंच लागेल, कारण आपल्याला तिथे नॉन न्यूमेरिकल आहे, त्यामुळे शब्दांवर जास्त भर दिला गेलाय. आणि 5वं जे आहे, युझिंग टेक्स्ट अनालिसिस अँड इंटरप्रेटिंग लार्जर मिनिंग ऑफ द फाइंडिंग, म्हणजे मजकूर विश्लेषण वापरणे आणि निष्कर्षाचे मोठे अर्थ लावणे. आणि क्वालिटेटिव्ह मध्ये नेहमीच निष्कर्षाचे मोठे अर्थ लावले जातात, विश्लेषण केलं जातं आणि ते विस्तृतपणे मांडलं जातं. त्यामुळे हे आपलं उत्तर असणार आहे 2, 3 आणि 5. बघूया आपण ऑप्शन्स मध्ये काय आहे. सांख्यिक डेटा येणार नाही, कट होईल. चौथा आता पहिलेच कट होईल. यामध्ये जर का आपण थोडा कन्फ्युज झाला तरी चौथा कट होईल. ठीक आहे. ऑप्शन्स बघा. 2, 3, व्ही. तर 2 जर का माझं होतं, 2 इथे आहे, 2 इथे आहे, हा तर कट झाला. ठीक आहे. 3 तर इथे पण नव्हतं, 3 इथे पण नव्हतं, म्हणजे आपलं सरळच आपल्याला ऑप्शन बघून पण टिक करता आलं असतं. ठीक आहे. तसंच करायचं, जसं एकदा प्रश्न वाचायचा, मग ते ऑप्शन्स वाचायचे, त्यानंतर हे वाचायचं की यामध्ये काय, आणि तिथून एक जरी आपल्याला आलं तर आपण टिक करत चालायचं की इथे मला आलाय, हे कट झालं आहे, मग 50-50 मधून इथले काय येऊ शकते. अशा प्रकारचे आपण लॉजिक लावू शकतो जर का आपल्याला उत्तर नाही आले तर. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ हायर ऑर्डर कॉग्निटिव्ह लर्निंग आउटकम, म्हणजेच खालीलपैकी कोणते उच्चक्रम संज्ञात्मक शिक्षक परिणामाचे उदाहरण आहे. पहिला आहे लर्निंग ऑफ फॅक्ट्स अँड देअर सिक्वेन्सेस, लर्निंग रोल्स अँड ऍक्शन सिक्वेन्सेस, लर्निंग ऑफ कॉन्सेप्ट्स अँड ऍब्स्ट्रॅक्शन, की लर्निंग ऑफ अवेअरनेस अँड व्हॅल्यू, म्हणजेच तथ्य आणि त्याचे अनुक्रमण शिकणे, भूमिका आणि क्रियाक्रम शिकणे, संकल्पना आणि अमूर्तता शिकणे, की जागरूकता आणि मूल्यमापन शिकणे. तर याच्या आधी आपल्याला काय माहिती पाहिजे, कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणजे संज्ञात्मक शिक्षण काय असते. तर ही एक विसर्जित आणि सक्रिय प्रक्रिया आहे, ज्यात तुमच्या संवेदना रचनात्मक आणि दीर्घकाळ टिकणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच जी तुमच्या संवेदनांना रचनात्मक आणि दीर्घकाळ टिकवून ठेवते, आणि हे तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता सुद्धा वाढवायला मदत करते आणि शिकवते सुद्धा. नवीन माहिती विद्यमान किंवा कल्पनांशी जोडणे सोपे करते, स्मृती आणि धारणा आहे ना क्षमता वाढवते. हे काय करते, तर कॉग्निटिव्ह लर्निंग करते, संज्ञात्मक शिक्षण. तर काय असणार आहे याचं उत्तर, सांगा बघू. त्याचं उत्तर आहे लर्निंग ऑफ कॉन्सेप्ट, संकल्पना आणि ऍब्स्ट्रॅक्शन शिकते, म्हणजे वाढवते. आणि कसं असतात इथे, स्मृती आणि धारणा क्षमता वाढवते, त्यामुळे लर्निंग ऑफ कॉन्सेप्ट अँड ऍब्स्ट्रॅक्शन हे खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. आणि हे चांगलं उदाहरण आहे हायर ऑर्डर कॉग्निटिव्ह लर्निंग आउटकम्स. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न आजकाल भरपूर विचारले जातात सेट आणि नेटमध्ये. प्रिमायसेस दिलं असतं आपल्याला आणि कॉन्क्लुजन काढावं लागतं. तर हे भरपूर लोकांना जमत नाही, किंवा प्रॅक्टिसनी ही गोष्ट येईल तुम्हाला, त्यामुळे एवढं काही कारण नाही. येईल प्रॅक्टिसने, आणि आपण घेऊयात. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सांगायचं आहे किती प्रश्न घेतले त्यावरून की तुम्हाला किती आले. जर का मी 17 प्रश्न घेतले आहेत तर तुम्हाला 17 पैकी किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं आहे. कारण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कळवलेलं नाही आहे, आज नक्की कळवा. ठीक आहे. तर बघा इथे ऑल कॅट्स आर डॉग्स दिले, ऑल कॅट्स आर डॉग्स. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं. त्यानंतर ऑल डॉग्स आर काउज, ऑल डॉग्स हे कॅट आहे, ऑल डॉग्स आर काऊ. ठीक आहे. हे कॅट असणार आहे आणि हे काऊ असणार आहे. आता आपल्याला दिलाय कॉन्क्लुजन, यामधून काढायचं आहे की ऑल कॅट्स आर काऊ, ऑल कॅट्स आर काऊ बरोबर आहे. ऑल कॅट्स, कॅट आहे ना, डॉग कॅट मध्ये, कॅट डॉग मध्ये आहे, डॉग आणि कॅट मध्ये आहे. ठीक आहे. आणि हे दोघंही कॅट मध्ये आहे, काऊ मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय राहणार आहे, कॅट काऊ मध्ये आहे. आणि सम काऊज आर कॅट, सम काऊज आर कॅट. पहिले बघून घेऊया, हे ऑल डॉग्स आर कॅट, ऑल डॉग्स आर कॅट नाही, थर्ड वाला आपलं नसणार आहे. आणि नो काऊ इज डॉग, नो काऊ इज डॉग हे तर चुकीचंच आहे. आणि सम काऊ आर कॅट, सांगा बघू, सम काऊ आर कॅट आहे ना, सम काऊ आर कॅट, काही गाई मांजर आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 and 2 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ प्रपोजिशन सम मिल्क इज कर्ड इज टेकन टू बी ट्रू वेन विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन कॅन बी फॉल्स. असे प्रपोजिशन पण विचारले जातात पेपरमध्ये. इथे विचारलं आहे की जर काही दूध दही आहे तर हा प्रस्ताव खरा मानला तर कोणता प्रस्ताव खोटा असू शकतो, असं विचारलेलं आहे. जर काही दूध दही आहे, तर काही दूध दही आहे तर मग कोणता प्रस्ताव खोटा ठरू शकतो. तर काही दूध दही आहे तर काही दही दूध पण आहे, हे बरोबर आहे. काही दूध दही नसते,
हो, काही बघा इथं काही दिलंय ना, त्याच्यामुळे पूर्ण तर नसणार आहे, काही नसणार आहे किंवा काही असणार आहे, हो की नाही? तर म्हणजे हे बरोबर आहे. आणि आपल्याला फॉल्स शोधायचं आहे, चुकीचं शोधायचं आहे. ऑल मिल्क इज अ कर्ड. काही दूध दही आहे, तर ऑल मिल्क पण असू शकते. काही दूध दही आहे, तर हे पण बरोबर आहे. पण नो मिल्क इज कर्ड, काही दूध दही नाही आहे, हे चुकीचं असणार आहे. कारण काही दूध तर आहे ना दही. तुम्हाला समजत आहे का? बघा इथे काय विचारलं आहे, सम मिल्क इज कर्ड. हे बरोबर घ्यायचं आहे आपल्याला. काही दूध दही आहे हा प्रस्ताव आपल्याला खरा मानायचा आहे. आणि 4 ऑप्शन्स दिले आहे, यापैकी कोणता प्रस्ताव चुकीचा आहे ते आपल्याला टिक करायचं आहे. तर हे 2 चुकीचे येणारच नाही, कारण सम सम आलेला आहे. कारण सम तर महत्वाचंच आहे, इथे देऊनच आहे. सम मिल्क इज अ कर्ड, त्यामुळे सम सम हे बरोबर आहे. पण ऑल आणि नो मध्ये जर का तुम्हाला फॉल्स शोधायचा असेल तर नो येईल. कारण इथे दिलेच आहे की सम मिल्क इज कर्ड, म्हणजे काही दूध दहीच आहे ना. इथे सरळ दिलंय की दूध दही नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, नो मिल्क इज कर्ड, म्हणजे पहिलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत असर्शन आहे, तर मीडिया एंटरटेनमेंट डज नॉट एनहान्स द कल्चरल लेवल ऑफ सोसायटी. म्हणजे मीडिया मनोरंजनामुळे समाजाची सांस्कृतिक पातळी वाढू शकत नाही, किंवा बहुतेक मीडिया मनोरंजन सामग्रीच्या गुणवत्तेला नव्हे तर पलायनवादाला प्रोत्साहन देते. म्हणजे मोस्ट मीडिया एंटरटेनमेंट एनकरेज एस्के एस्के नॉट कंटेन मोस्ट मीडिया एंटरटेनमेंट एनकरेजेस एस्केविझम नॉट कंटेंट क्वालिटी. तर सांगा बघू. मीडिया मनोरंजनामुळे समाजाची सांस्कृतिक पातळी वाढू शकत नाही, आणि बहुतेक मीडिया मनोरंजन सामग्रीच्या गुणवत्तेला नव्हे तर पलायवादनाला प्रोत्साहन मिळते. सांगा बघू, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. बोथ ए आर ट्रू आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर अशा वेळेस कसं करायचं, आपण हे जे आहे असर्शन आहे ते असर्शन आणि रिझन दोन्ही भरपूरदा वाचायचे, जर का आपल्याला वाटत नसेल काही तर. आणि आणि तशाच नुसार आपल्याला आन्सर्स करावं लागेल. ठीक आहे. तर हे बरोबरच आहे, मीडिया मनोरंजनामुळे समाजाची संस्कृतीची पातळी वाढू शकत नाही, कारण ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं सगळं आलेलं आहे. आणि मनोरंजन आता मुळात खूप कमी मिळतंय, बाकीचं कंटेंट जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर द प्रपोजिशन सम ट्रीज आर ग्रीन इज इक्विव्हॅलंट टू विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन. म्हणजे काही झाडे हिरवी आहे हा प्रस्ताव खालीलपैकी कोणत्या प्रस्तावाला अनुकूल आहे. म्हणजे जे 4 ऑप्शन्स दिले आहे याला काही झाडे हिरवी आहे हे बरोबर आहे का, म्हणजे लागू पडतंय का, अनुकूल आहे का. तर काही झाडे हिरवी आहे. सम ट्रीज आर ग्रीन. काही झाडे हिरवी आहेत, तर मेनी ट्रीज आर ग्रीन. अनेक झाडे हिरवीगार असतात. सम ग्रीन थिंग्स आर ट्री. म्हणजे जे ग्रीन आहे ते ट्री आहे. सम ग्रीन थिंग्स आर नॉट ट्री. ट्रीज आर युजली ग्रीन. सांगा बघू, झाडे सहसा हिरवी आहे, काही हिरव्या गोष्टी झाडे नसतात. तर हे सगळं बरोबर आहे, हे सगळं रिलेटेड आहे. कारण सम ग्रीन हे तर आहेच. ट्रीज आर म्हणजे काही झाडे हिरवी आहे. यानुसार आपण सगळे हे 4ही ऑप्शन्स अनुकूल लावू शकतो. एकदा हा प्रश्न बरोबर वाचा तुम्ही आणि समजायचा प्रयत्न करा. बघा, सम ट्रीज आर ग्रीन, काही झाडे ग्रीन आहे, काही झाडे हिरवी आहे. सम ट्रीज आर ग्रीन. तर मेनी ट्रीज आर ग्रीन, म्हणजे काही आहे तर सगळेच मेनी तर असू शकतात ना. आणि सम ग्रीन थिंग्स आर ट्रीज, तर काही हिरव्या गोष्टी पण झाडे असू शकतात, हे आपण शक्यता नाकारता येत नाही. आणि सम ग्रीन थिंग्स आर नॉट ट्री, हा हेही शक्यता नाकारता येत नाही की काही गोष्टी ज्या हिरव्या आहेत त्या झाडेच असतात. किंवा आणि फोर्थ ज्या ट्रीज आर युजली ग्रीन, आणि ट्रीज तर ग्रीनच राहतात, हे तर समजूनच येतं यामध्ये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 2 3 4 असणार आहे, पहिलंच उत्तर असणार आहे आपलं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी इज नॉट अमॉंग द फर्स्ट 3 दॅट वेअर इस्टॅब्लिश ड्युरिंग 1857. म्हणजेच 1857 मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या 3 विद्यापीठापैकी खालीलपैकी कोणते विद्यापीठ नाही आहे. आता मागेच मी सांगितलं तुम्हाला एन्शियंट युनिव्हर्सिटी नंतर हे युनिव्हर्सिटी आहे जे इंडिपेंडन्सच्या आधीपासनं इस्टॅब्लिश झाले होते. आणि हे महत्वाचे टॉपिक्स आहेत की काही ज्या युनिव्हर्सिटी आधी झाले होते स्वातंत्र्यपूर्वीच्या आणि काही स्वातंत्र्यानंतरच्या, यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि यावर तर भरपूरच, आणि हा बेसिक प्रश्न आहे मला असं वाटते, आणि तुम्हाला हे आलंच पाहिजे. 1857 मध्ये 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या होत्या, ज्या होत्या कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास, जे झाल्या होत्या 1857 मध्ये. आणि दिल्ली ही युनिव्हर्सिटी झाली होती 1922 ला. त्यामुळे जर का तुम्हाला या नंतरही कोणतं प्रश्न असा विचारला की पहिल्या 3 कोणत्या युनिव्हर्सिटी 1857 मध्ये आलं होतं, तर डोळे बंद करून कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ह्या 3 वर टिक करायचं. ठीक आहे.
आपलं उत्तर काय असणार आहे? इथं आता नॉट अमॉंग देम म्हणतात, तर आपलं उत्तर काय असणार आहे? दिल्ली असणार आहे. ठीक आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी 1857 मध्ये स्थापन झाली नव्हती या तिघांसोबत. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, MDG वर प्रश्न विचारलेला आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. काय म्हणतात? तर संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहे, हे माहिती पाहिजे ना आपल्याला, कारण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहे? तर यामध्ये 8 गोल आहे, जे 2000ला सुरू झाले आणि 2015ला संपलेले आहेत. आणि यामध्ये 8 आंतरराष्ट्रीय विकास उद्दिष्टे होती आणि 18 टार्गेट होते. 8 उद्दिष्टे आणि 18 टार्गेट, आणि हे शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत. यामध्ये त्यांनी ऑप्शन दिले आहे की अत्यंत गरिबी आणि भूक निर्मूलन, याच्यामध्ये जे 8 त्यांचे गोल्स होते त्यामध्ये 8 मध्ये हे गोल्स आहेत का, हे आपल्याला बघायचे आहे, कोणते गोल्स आहेत. ठीक आहे. इम्प्रुव्हमेंट मॅटर्नल हेल्थ, माता आरोग्य सुधार, की रिस्पॉन्सिबल कन्झम्पन अँड प्रोडक्शन, की रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी, या 4 पैकी कोणते आहेत त्यामध्ये, असं विचारलेलं आहे. तर मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं MDG मध्ये 8 गोल आहे, आणि यातले 8 गोल मी तुम्हाला सांगितले होते. आज परत एकदा सांगते आहे, पण आधी बघून घेऊया की इथले कोणते गोल्स असणार आहेत. तर इथले कोणते गोल्स असणार आहेत? पॉवर्टी तर नक्कीच असणार आहे, पॉवर्टी, आणि इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, आणि रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी. यानंतर बाकीचे जे उरले आहेत ते बघून घेऊयात. पहिलं आहे हंगर, अत्यंत गरिबी आणि भूक. दुसरं आहे एज्युकेशन, शिक्षण, प्राथमिक शिक्षण देणं भरपूर आवश्यक आहे. त्यानंतर स्त्री पुरुष समानता, त्यानंतर चाइल्ड मोरॅलिटी, बाल मृत्यू कमी दर, त्यानंतर माता आरोग्य सुधारा, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट, स्थिरता, तो सुद्धा 7वा आहे. आणि 8वा जो आहे तो जागतिक भागीदारी आहे. म्हणजे कसं आंतरराष्ट्रीय सगळं सुरू आहे, त्यामुळे जागतिक भागीदारी तिथे महत्वाचे ठरले आहे. हे 8 MDGचे हे आहे. MDG SDG सगळ्यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे त्यांचे गोल्स पाठ करणे पण महत्वाचे ठरते. तुम्ही SDचे पण, हा, आता आपण दर व्हिडिओच्या नंतर शेवटी आपण एक प्रश्न घेतो. ते आता जसं MDGचं इथे विचारलं आहे, तसं तुम्ही SDGचं मला सांगा की SDGचे किती गोल आहेत, आणि त्याबद्दल माहिती द्या की कधी ते संपणार आहे, ते कधी सुरू झालं, आणि त्यातलं एखादा जो तरी गोल जे आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. समजलं तुम्हाला काय सांगायचं आहे? एसडीजी जे गोल आहे MDG सारखे, ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला सांगायचे आहे. यातलं एक गोल सांगा, आणि याचे किती गोल्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि कधी ते सुरू झालं आणि कधी ते संपणार आहे ते सुद्धा सांगा. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द पॅरिस अग्रीमेंट एम्स टू लिमिट द टेम्परेचर राईज इन द सेंचुरी बाय हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस अबाव द प्री इंडस्ट्रियल लेवल. म्हणजे पॅरिस करारचा उद्देश या शतकातील तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा किती अंश सेल्सिअसने मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते विचारलेलं आहे. पॅरिस अग्रीमेंट, आधी आपल्याला पॅरिस अग्रीमेंट काय आहे ते माहिती पाहिजे. पॅरिस अग्रीमेंट हे 2015 मध्ये लागू झालेलं आहे. लागू झालं नाही, 15 मध्ये आलेलं आहे, आणि फोर्स ऑन म्हणजे लागू झालेलं 2016 मध्ये. तर पॅरिस अग्रीमेंट आलं तर ग्रीन हाऊस गॅस इमिशन आलं, ग्रीन हाऊस गॅस. ठीक आहे. आणि हे क्लायमेट चेंजवर भरपूर याचा प्रभाव पडतो. आणि CO2, याचा मेन उद्देश काय आहे? CO2 रिडक्शन याचा मेन उद्देश आहे. तर ते कितपत त्यांनी CO2 रिडक्शनचा विचार केलेला आहे? तर ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत, क्लायमेट चेंज डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यांनी कमी करण्याचा, लिमिटमध्ये करण्याचा हे घेतला आहे. आणि याचा उद्देश, पॅरिस कराराचा उद्देश या शतकातील 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा सेल्सिअस मध्ये मर्यादित ठेवण्याचा यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि याचा मेन उद्देश पॅरिस अग्रीमेंटचा हे आहे की ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे ना, ते कंट्रोल करायचं आहे त्यांना. ठीक आहे. आणि नेहमी तुम्ही बघितलं असेल पॅरिस अग्रीमेंट, मॉनिट्रियल प्रोटोकॉल, सगळं यावर भरपूर प्रश्न विचारले गेले आहेत, त्यामुळे हे नक्की, हे महत्वाचे ठरतात टॉपिक. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही टॉपिक सोडून नका. ओके. तर आज आपण 15 प्रश्न घेतलेले आहेत. एक मिनिट. आज आपण 15 प्रश्न घेतलेले आहे. 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि कालचा रिझनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. कालच्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट्स नक्की टाका. आणि आजचा प्रश्न आहे, मी आत्ताच सांगितलं, SDG जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, तर त्याचे एकूण किती गोल आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि त्यामधला एक तरी गोल कमेंट मध्ये लिहा. आणि हे कधी सुरू झालं आणि कधी संपणार आहे ते सुद्धा लिहा.
ओके. आणि बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 17 पासून आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. तर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क साधा. आणि टेस्ट सिरीजचा फायदा हाच आहे की तुमची छान प्रॅक्टिस होईल. तुम्ही सतत एक्झाम देत राहाल तर तुम्हाला पेपर द्यायला आता जास्त दिवस नाही, 2 महिने उरले आहेत आणि त्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल मेन. आणि प्रश्न सुद्धा, नवीन नवीन प्रश्न सुद्धा तुमच्या डोळ्यांखालून जातील. त्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे. नक्की एनरोल करा. आणि थँक्यू सो मच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.